आपल्या पद्धतीने बघा, एक राजकारण आहे, प्रत्येक पक्षाला मोठं व्हायचं आहे, प्रत्येक पक्षाला पुढे जायचं आहे, ज्याची त्याची ताकदीनुसार ही निवडणूक लढवलेली आहे। आदरणीय नेते देवेंद्रजी यांच्यावरती जनतेने पुन्हा एकदा विश्वास टाकलेला आहे आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था जी आपण निवडणूक म्हणतोय ही एक मिनी विधानसभा आमच्यासाठी आहे। आणि जी निवडणूक आम्ही बघा, आमचे कार्यकर्ते असतील, आमचे नेते असतील, निवडणूक काळामध्ये आम्ही पूर्ण दिवस रात्र आम्ही मेहनत करत असतो, मतदानामध्ये जात असतो। ज्या योजना लोकांपर्यंत आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या असतील, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या असतील, त्या लोकांपर्यंत पोहोचल्यात की नाही या देखील आम्ही चाचपणी करतो आणि ज्यांना मिळत नाही, मिळालेला लाभ नाही त्यांना मिळवून देतो। अशा प्रकारे आमचा जनतेचा संपर्क हा दिवसेंदिवस चालत असतो। आम्हाला जनतेमध्ये जायला आवडतं, म्हणून हे निकाल आम्हाला अपेक्षित आहेत। यापेक्षाही चांगले आकडे अजून आपल्याला पाहायला मिळतील प्रसादजी। तर एक महत्त्वाची अपडेट त्याआधी आपण पाहूयात, चर्चेवर पुन्हा जाणार आहोत। तुळजापूरमध्ये भाजपचे 8 नगरसेवक विजयी झालेले आहेत। तुळजापूरमधून भाजपसाठी महत्त्वाची बातमी। तर उरणमध्ये शरद पवार गटाच्या भावना घाणेकर या आघाडीवर आहे। विविध नगर परिषदांची, नगरपंचायतींची ही आकडेवारी समोर येते। वसमतमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार आघाडीवर आहे। डहाणूत शिवसेनेचे राजेंद्र माच्छी हे आघाडीवर आहेत। महाडमध्ये भरत गोगावलेंनी सुनील तटकरेंना धक्का दिलेला आहे, जी अत्यंत हाय व्होल्टेज अशी लढत मानली जात होती रायगडातली। महाडमध्ये शिवसेनेचे सुनील काविस्कर हे विजयी झालेले आहे। तर अमरावतीच्या चिखलदरा नगर परिषदेत भाजपला मात्र धक्का बसलेला आहे। अमरावतीतून ही अपडेट। काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर हे विजयी झालेले आहे। भाजपला हा धक्का। वाशिम नगर परिषदेमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले। विदर्भातली आकडेवारी समोर येते। वेंगुर्लेत भाजपचे 4ही उमेदवार हे आघाडीवर आहेत। अमरावतीच्या चिखलदरा नगर परिषदेत भाजपला धक्का बसतोय। काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर हे विजयी झालेले आहेत। वाशिम नगर परिषदेमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। विदर्भातली आकडेवारी। वेंगुर्लेत भाजपचे 4ही उमेदवार हे आघाडीवर असल्याची माहिती मिळते। अमरावतीच्या चिखलदरा नगर परिषदेत मात्र भाजपला धक्का बसलेला आहे। काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर हे विजयी झालेले आहे। चिखलदऱ्यातली ही आकडेवारी समोर येते। चिखलदऱ्यातलं ही दृश्य, ही चित्र या निवडणुकीत मतमोजणीनंतर समोर येत आहे। पुन्हा एकदा जाऊयात चर्चेकडे, काथे सर। धन्यवाद प्रणिता। चर्चेच्या निमित्ताने प्रकाश गाडेंनाच परत एकदा बोलतं करावं लागणार आहे आणि परिस्थिती काय आहे ती पण पाहतोय। विदर्भामध्ये, अमरावतीमध्ये जिथे तुमचे बलशाली नेते कार्यरत असतात, तिथे असा निकाल काय यावा आणि त्यात सुद्धा शेख हैदर शेख निवडून यावा? प्रकाशजी, एक लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टी जी निवडणूक लढवलेली आहे, अमरावती असेल, अन्य भागात असतील, निकाल हा आमच्याच पद्धतीने येणार आहे। आणि मुळात म्हणजे काय की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधले जे काही समीकरण असतात, राजकीय